कथेचं नाव आहे ती परत आली. भाग दुसरा. लेखक अमित राऊत. भाग पहिला पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आता पुढे. काही वेळाने गंगू झोपी गेली. आम्ही तिथे तिघे उठलो. बाबांनी बोलायला सुरुवात केली. तुला सांगतोय, त्या प्रकरणात आम्हा दोघांचा कसलाच हात नाही. हा बंगला मी कष्ट करून बांधला. इथे राहून शेती करण्याचे माझे स्वप्न होते. या गावात आपली जमीन कमी होती, म्हणून मी अजून काही जमीन खरेदी केली. चुलत भाऊ सुरेशचा या जमिनीत थोडा वाटा होता. तो सासरी घरजावई म्हणून राहत होता. त्याचे सासर दूरगावी होते. एका दिवशी तो अचानक बायकोसह उगवला. त्याच्या बायकोचे नाव पार्वती होते. सगळे तिला पारू म्हणायचे. या पारूचा अवतार थोडा विचित्र होता. 6 फुटांच्या आसपास तिची उंची होती. कपाळ गोंदवलेलं होतं. भांगात कुंकवाचा जाड थर होता. गळ्यात काळ्या पांढऱ्या माळांनी भरलेला होता. सुरेश तिला जरा भिवूनच असायचा. त्यांची लहान मुलगी बायजा, जी तुझ्या वयाची होती, तिचा अपघाती मृत्यू झाला होता. तो आपल्या मूळ गावी राहायला आला होता. सुरेशला इथे राहून शेती करायची होती. त्याला त्याची जमीन द्यावी लागणार होती. सुरेशचा त्यावर हक्क होता. मी रीतसर कागदपत्र करून त्याला जमिनीचा हिस्सा दिला. घर नव्हते म्हणून त्यांना राहायला एक खोली दिली. दोघे नवरा बायको इथे आले तेव्हा तू 7 वर्षांची होती. मुलगी गेल्यामुळे पारू खूप दुःखी झाली होती. तुला बघताच तिचा चेहरा फुलला. ती तुझे लाड करू लागली. तू आईजवळ कमी आणि पारूजवळ जास्त असायची. अर्चना माझ्या मुलीसारखी दिसते असं ती नेहमी म्हणायची. तुझ्या आंघोळीपासून ते जेवणापर्यंत सगळं ती बघायची. रात्री झोपायला तू पारूजवळ असायची. घरी आलेले पाहुणे तिला तुझी आई समजायचे. ती मुलगी गेल्याचं दुःख विसरायचा प्रयत्न करत होती. ती आल्यापासून तू आम्हाला दुरावत चालली होती. पारू म्हणजे मला न उमगलेलं एक कोडं होतं. तिने एकदाही देवघरात पाय ठेवला नव्हता. तिच्याजवळ असलेली टोपली सदैव काळ्या कपड्याने झाकलेली असायची. आत काय आहे हे सुरेशला सुद्धा माहीत नव्हते. भल्या पहाटे तोंडाने काहीतरी पुटपुटत ती टोपलीजवळ बसायची. मांस, मच्छी कोणताही कारण पाळता खायची. एकदा तू खूप रडत होतीस तेव्हा पाय बांधलेली एक काळी कोंबडी तिने तुझ्यावरून उतरवली आणि दूर फेकून दिली. जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या त्या मुक्या जीवाला नंतर मी मुक्त केलं. सुरुवातीला पारूचं कौतुक करणारी तुझी आई या प्रकाराने तिला नावं ठेवू लागली. त्या रात्री बंगल्यातलं वातावरण वेगळं होतं. आतील हवा कोंदट होती. समोरचं दृश्य धुरकट दिसत होतं. वारा नसताना देवघरातील दिवा फडफड करत होता. सुरेश एका कोपऱ्यात डोक्याला हात लावून बसला होता. काय झाले सुरेश? खांद्यावर हात ठेवत मी म्हणालो. कुठं काय बी नाही. त्याचा चेहरा घामेजून गेला होता. तळ हातात पेटते निखारे घेऊन पारू तिच्या खोलीत चालली होती. तिचा चेहरा तांबडा लाल पडला होता. तिचा पदर पकडून तू चालली होती. ही पारू खूपच विचित्र होती. तुला अशा बाईच्या सानिध्यात ठेवणे मला योग्य वाटले नाही. मध्यरात्रीची वेळ. दिवसभराच्या कामामुळे मी झोपेत होतो. मध्येच आलेल्या आवाजाने माझी झोप चाळवली. बाहेर कुणीतरी उभं होतं. त्याची सावली आत भिंतीवर पडली होती. बाहेर रडण्याचा आवाज येत होता. मी घाबरलो. लाईट लावताच ती सावली गायब झाली. रडण्याचा आवाज मात्र येतच होता. बाहेर कुणीच नव्हतं. ती सावली खिडकीवर पडली होती. जे कोणी होतं ते बाहेर होतं. लहान मुलं रडतो तसा आवाज येत होता. ती सावली लहान मुलाची होती. खिडकी उघडली. ती सावली बाहेरच्या दगडी कुंपणावर पडली. पूर्ण बंगल्यावर चक्कर मारली पण कोणीच दिसले नाही. सहज वर लक्ष गेलं तर खिडकीत तू उभी होती. दोन्ही हात माझ्या दिशेने पसरून एकसारखी बाबा बाबा अशी ओरडत होती. तुला काही झाले तर नाही ना या काळजीने दरवाजा उघडा ठेवून वर पळालो. वर येईपर्यंत सगळा घामाघूम झालो होतो. खिडकीत तू नव्हतीस. हा भास आहे की दुसरं काय काही समजत नव्हते. पारूच्या खोलीत तू शांतपणे झोपली होती. माझं त्या रात्री जागरण झालं. सकाळी कामाच्या गडबडीत रात्रीची घटना विसरून गेलो. दुसऱ्या रात्री जेवण करत असताना तू आमच्याशी एक शब्दसुद्धा बोलली नाही. पारू तुला घास भरवत होती. मला ते बरोबर वाटलं नाही. दुसऱ्याच्या हाताने जेवण करावं एवढी लहान तर तू निश्चितच नव्हती. पारू ती स्वतःच्या हाताने खाईल. तू तिला भरवू नको. कशाला? मी भरवते की माझ्या सोन्याला. माझं न ऐकता ती तुला भरवत होती. पारू हाताने भरवायला ती आता लहान नाही. तुझ्या तोंडाजवळ नेलेला घास तिने ताटात फेकला. डोळे मोठे करत माझ्याकडे पाहू लागली. तिचा चेहरा रागीट असल्यामुळे मला काही वाटले नाही. पण तुझ्या आईला तिचे असे बघणे आवडले नाही. अशी का बघतेस ग डोळे वटारून? तुझी आई म्हणाली. पारूकडे बघत तुझी आई म्हणाली. तसं पारूनं तुला उचललं आणि जाऊ लागली. हे मात्र अति झालं. तिच्या अशा वागण्याचा मला राग आला. मुलगी आमची आणि हक्क ती गाजवत होती.
वागण्याची ही पद्धत मला आवडली नाही. पारू, तिला इथंच ठेव. बसल्या जागेवरून मी आवाज दिला. तुला सोडून पारू आपल्या खोलीत गेली. मी उठून तुला माझ्यासमोर बसवलं. तू पारूकडे जाण्यासाठी हातपाय झाडीत होतीस. तू चक्क जेवणाचं ताट लाथाडून दिलं. रागाने मी तुझ्या पाठीत धपाटा घातला. तू पसरलेलं भोकाड ऐकून पारू बाहेर आली. तुला मारलं म्हणून मला नाही नाही ते बोलू लागली. जेवणाचं ताट लाथाडलं म्हणून मारलं तिला, ते पण तिच्या भल्यासाठी. मुलगी आमची आहे, तू कोण मध्ये बोलणारी? शांत स्वभावाची तुझी आई आज चिडली होती. तिच्या जागी कोणीही असतं तर चिडलं असतं. असं का? हे बघ मग, असं म्हणत तिने सगळ्यांची ताटं लाथाडली. म्हारक्या म्हशीसारखी आमच्याकडे बघू लागली. सुरेशचं मला विशेष वाटत होतं. एवढं होऊनसुद्धा तो पारूला एका शब्दाने सुद्धा काहीही बोलत नव्हता. सुरशा, काय चाललंय हे? समजव तिला काहीतरी. मी सुरेशला ओरडलो. हा काय समजवणार मला? सुरेशचा एकेरी उल्लेख करत पारूने तुला उचलले. मी तिला हिसकावून घेतले तर तू माझ्या हाताला चावलीस. 10 दिवसांपूर्वी आलेल्या त्या बाईने तुझ्यावर चांगलीच जादू केली होती. चावली त्याचं मला काही वाटलं नाही. पण तू पारूला आई म्हणून हाक मारली तेव्हा खूप वाईट वाटलं. अनोळखी लोकांकडे बघावं अशा नजरेने तू आमच्या दोघांकडे बघत होती. दादा, ती बया माझं काय बी ऐकत नाही. म्या काय बोललो तर मलाच त्रास देती. तूच पाहिलंस ना तिचा स्वभाव कसा आहे. ती गेल्यावर सुरेशला वाचा फुटली. पण माझ्या पोरीने तिला आई म्हणून का हाक मारली? नाही वहिनी, आता ती तुमची अर्चना नाही, माझी पोरगी ही बायजा हाय ती, सुरेश म्हणाला. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? माझ्या पोरीला स्वतःची पोरगी म्हणतोयस ते? मी म्हणालो. म्हणजे काया स्नेहाची अन आत्मा बायजाचा हाय, याला परकाया प्रवेश म्हणतात, सुरेश सांगत होता. सुरशा, डोकं जागेवर असल्यासारखं बोल. मला त्याच्या अज्ञानाची कीव येत होती. नाही, तुम्ही थांबा जरा. भाऊजी, काय ते नीट सांगा. मला थांबवत तुझी आई सुरेशला म्हणाली. वहिनी, ही पारू साधी बया नाही. पोटा पाण्यासाठी मी एका गावात गेलो होतो आणि तिथं हा धोंडा गळ्यात पाडून घेतला. ही पारू लोकांवर जादूटोणा चेटूक करायची. या विद्या तिला अवगत होत्या. तिच्या घरात लोकांची रांग लागलेली असायची. या धंद्यातून तिने बक्कळ पैसा जमवला होता. या पैशाला भुलून म्या तिच्याशी लगीन केलं. तिच्याशी लगीन करून म्या अडकलो. हे पहिल्या रात्रीच मला समजलं. तिला नवरा फकस्त नावापुरता पाहिजे होता. मला तिनं घरगडी बनवलं होतं. मसनात जाऊन हाडं आणि घुबडाची पिसं गोळा कर, कुणाचा उतारा टाक अशी कामं ती मला सांगायची. ही बया मांस मच्छी शिवाय काय खात नव्हती. तिच्या स्वयंपाकापासून कपडे धुण्यापर्यंत समद मला करायला लावायची. म्या तिला सोडू पण शकत नव्हतो. तसं केलं तर माझं बरं वाईट करायला तिनं मागं पुढं बघितलं नसतं. लोकांना मारायला तिला हत्यारांची गरज नव्हती. काळी जादू करून ती लोकांना मारायची. तिला दिस गेलं, मूल बाळ झाल्यावर ती सुधरल असं मला वाटलं. गरोदर बाया पोथी पुराण मोठ्या लोकांची पुस्तकं वाचतात असं मी ऐकलं होतं. ही बया तसलं काय करत नव्हती. गरोदरपणात ती स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करायची. गावाबाहेर तिचं जुनं घर होतं. पारूची आई तिथं राहत होती. पारूची आई काळी जादू करण्यात माहीर होती. तिचा शेवट फार वाईट झाला. तसाही दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्या लोकांचा शेवट वाईटच होतो. त्या घरात जाऊन ती रातभर कसले कसले मंत्र म्हणत असायची. पारूच्या मनात काय चाललंय मला उमगत नव्हतं. अन्य मांत्रिकांचं घरात येणं जाणं वाढलं होतं. शेवटी तिच्या मनाचा थांग मला लागला. आपली मेलेली आई पोटाला यावी म्हणून ती प्रयत्न करत होती. आईचा आत्मा अजून तिच्या जुन्या घरात भटकत होता. तिला या विषयाचे जास्त ज्ञान नव्हते म्हणून ती अन्य मांत्रिकांची मदत घेत होती. मांत्रिकांना तिने या बदल्यात भरपूर पैसासुद्धा दिला होता. तिच्या मनात होतं त्याच्या अगदी विरुद्ध झालं.
पारूची आई तिच्या पोटाला आली नाही. तिचा प्रयोग साफ फसला. तिला जी मुलगी झाली ती कुरूप होती. जन्मताच तिला दात होते. ती लय वंगाळ आवाजात रडली. पारूने सैतानाला जन्म दिलाय असं सगळे म्हणू लागले. पारूने तिचं नाव बायजा ठेवलं. या पोरीने लवकर बाळसं धरलं. या बायजानं मला पारूपेक्षा जास्त त्रास दिला. पोरीला सांभाळताना माझ्या नाकी नऊ आलं होतं. खाण्याच्या बाबतीत ही पोरगी पारूच्या बी पुढची होती. बायजा कच्चं मांस खायची. बोकडाची हाडं कडाकडा फोडायची. भिंतीवरच्या पालीसुद्धा ती सोडायची नाही. पारूचा या पोरीवर लय जीव होता, पण ती जास्त जगली नाही. वय वाढत गेलं तशी बायजा अशक्त होत गेली. आम्ही खूप उपाय केलं. वयाच्या 7व्या वर्षी ती आम्हाला सोडून गेली. तिच्या जाण्याने पारू वेडीपिशी झाली. तिचे बायजावर खूप प्रेम होतं. कोणताही विधी केला नसल्यामुळे तिला मुक्ती मिळाली नाही. पारूला ते गाव सोडायचं होतं. पारूला तिथे कोणी विचारत नव्हतं. मला आपल्या गावाची खूप आठवण येत होती. मी तिला इथे येण्याबद्दल सुचवलं. आयुष्यात पहिल्यांदा तिनं माझं ऐकलं आणि ती माझ्यासोबत इकडे आली. इथे बायजाच्या वयाची अर्चना दिसल्यावर तिच्या मनात वंगाळ विचार आला. बायजाला मुक्ती मिळाली नव्हती. तिला परत आणण्यासाठी अर्चना योग्य माध्यम होती. पारूने पहिल्यांदा अर्चनाला जवळ केलं. अशा लाड करणाऱ्या लोकांकडे लहान मुलं लगेच आकर्षित होतात. पारूनं बायजाच्या आत्म्याचं आवाहन करून तिला इथं बोलावून घेतलं. संधी साधून अर्चनाच्या कायेत तिचा प्रवेश करून घेतला. तुम्हा दोघांना हे कसं सांगावं मला समजत नव्हतं. जे झालं त्याला म्यासुद्धा जबाबदार आहे, सुरेश सांगत होता. मग आमची अर्चना कुठे आहे? मला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला. ती फिरतीया बंगल्याभोवती, सुरेश म्हणाला. काल रात्रीची घटना मला आठवली. बंगल्याबाहेर दिसलेली सावली तुझीच तर नव्हती. मी पारूच्या खोलीकडे धावलो. थांब थांब, शांत डोक्यानं काम करावं लागेल, मला थांबवत सुरेश म्हणाला. काय करायचं ते लवकर करा. तुझी आई काळजीने मला म्हणत होती. इथं कोणी मांत्रिक भगत आहे का? त्याने विचारलं. शेजारचे शिवराम दादा या गावचे भगत आहेत, मी म्हणालो. वहिनी त्यांना लगेच घेऊन या. तुझी आई शिवराम दादांना बोलवायला गेली. आम्ही दोघे पारूच्या खोलीकडे गेलो. सुरेशने हातात जाड दोरी घेतली होती. पारू तुझ्या कायेत प्रवेश केलेल्या बायजाला कुशीत घेऊन बसली होती. आमची चाहूल लागताच ती सावध झाली. काय करायचे ते सुरेशने अगोदरच सांगितले होते. दोघांनी मिळून पारूचे हातपाय दोरीने बांधले. तिने प्रतिकार केला, पण आमच्यासमोर तिचं काहीच चाललं नाही. बायजाला बांधताना आम्हाला खूप कष्ट पडले. तिच्यापुढे आमची ताकद कमी पडत होती. शेवटी ती एक अमानवीय शक्ती होती. तिच्या नखांचे ओरखडे आमच्या शरीरावर उमटले. मोठ्या मुश्किलीने तिला बांधण्यात आम्ही यशस्वी झालो. पण ती जास्त वेळ त्या अवस्थेत राहू शकत नव्हती. तुझी आई शिवराम दादांना घेऊन आली. त्यांना थोडक्यात प्रकार समजला होता. पारू आम्हाला शिव्याशाप देत होती. सुरेशला तर ती नाही नाही ते बोलत होती. हातपाय बांधल्यामुळे तिला काही करता येत नव्हते. तुझ्या अंगावर चढवलेले बायजाचे मळकट कपडे काढून त्या जागी नेहमीचे स्वच्छ कपडे घातले. गळ्यात घातलेल्या चित्रविचित्र माळा काढून टाकल्या. बायजाची एकही निशाणी तुझ्या शरीरावर राहिली नाही. खिडकीवर एक लहान सावली उमटली. तुझा आत्मा शरीराकडे ओढला जात होता. बायजाचा आत्मा बाहेर निघेपर्यंत त्याला शरीरात प्रवेश नव्हता. भगताने बायजाच्या कपाळावर मंदिरातील पवित्र अंगारा लावला. तशी ती किंचाळू लागली. हातपाय जाडीत बांधलेली दोरी तिने तोडून टाकली. फरशीवर पडून गडाबडा लोळू लागली. तिने तुझे शरीर सोडले तशी खिडकीवर पडलेली तुझी सावली काच फोडून आत आली. तिने स्वतःच्या शरीरात प्रवेश केला. कोणताही त्रास न होता तू परत आपले शरीर धारण केले.
इकडे सुरेशने पारूच्या सगळ्या वस्तू जाळून टाकल्या. बायजाने तुझे शरीर सोडले तेव्हाच पारू शांत झाली होती. तिच्या श्वासांचा आवाज तिथे घुमत होता. खोलीतील हवा एकदम गरम झाली. यावरून कल्पना कर की ती किती रागावली असेल. सुरेशने तिचे हातपाय सोडले. तुझा माझा संबंध संपला. तुला या घरात जागा नाही. सुरेश तिला बाहेर ओढत ओढत म्हणाला. सोडणार नाही मी कोणालाच. सर्वांकडे बघत ती म्हणजेच पारू म्हणत होती. सुरेशने तिला जोरात चापट मारली. एवढ्या वर्ष मनात असलेला राग त्याने बाहेर काढला होता. पारूने सुरेशला बाहेर ढकलून आतून कडी लावली. तिला एकटीला सोडून आम्ही बाहेर आलो. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत ती खोलीतून बाहेर आली नाही. तिने गळफास घेऊन स्वतःला संपवले होते. तिच्या जाण्याचं कुणाला काहीच वाटलं नाही. सुरेशने तिचं शव विद्युत दाहिनीत झोकून दिलं. तिचा कोणताही अंतिम संस्कार केला नाही. शिवरामदादांनी मला तो बंगला सोडण्याचा सल्ला दिला. पारूच्या शेवटच्या शब्दाची त्यांनी मला आठवण करून दिली. ती काळ्या विद्येची उपासक होती. आम्हाला ती सुखाने राहून देणार नव्हती. नंतर 2च दिवसात सुरेश आम्हाला सोडून गेला. श्वास कोंडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. पारूच्या खोलीत तो मृतावस्थेत सापडला. त्याचं सगळं शरीर धुळीने माखलं होतं. गळ्याभोवती बोटांचे ठसे उमटले होते. सुरेशचं मला वाईट वाटलं. बिचाऱ्याने खूप वाईट दिवस काढले. भाऊ या नात्याने त्याचा मी अंतिम संस्कार केला. पुढील 5 दिवसात खूप विचित्र गोष्टी घडल्या. तुझ्या आईने मांसाहार सुरू केला. भांगात कुंकवाचा जाड थर ती भरू लागली. एकदा तर कपाळ गोंदवण्यासाठी हट्ट धरून बसली. कपाळ गोंदवण्यासाठी काढलेली नक्षी तिने मला दाखवली तेव्हा तर मी हादरलोच. पारूच्या कपाळावर होती सेम तशीच नक्षी ती होती. त्यावरून आमची भांडणं झाली. तिने खूप आदळआपट केली. बंगला आता राहण्याजोगा राहिला नव्हता. पारू आणि बायजाचा तिथे वावर होता. पारू तुझ्या आईचा माध्यम म्हणून वापर करणार होती. शिवरामदादांचं ऐकलं नाही याचा मला आता पश्चाताप झाला. या वास्तूत आता कोणीच सुरक्षित राहू शकत नव्हते. तुझी आई बंगल्याबाहेर पडायला तयार नव्हती. मोठ्या मुश्किलीनं तिला बाहेर काढलं. गरजेपुरतं सामान घेऊन बाकीचं तिथेच ठेवलं. शहरात येऊन पडेल ते काम केलं पण कधी गावाला जायचं नाव नाही घेतलं. अर्चनाचे वडील सांगत होते. गावातील मुलं बंगल्याच्या बाहेर बसून मद्यपान करायची. त्या दिवशी त्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. बंगला रिकामा नाही, आत कोणीतरी आहे हे त्यांना माहीतच नव्हते. त्यांनी पारूचा शेवट झाला ती खोली उघडली असणार. ती उघडल्यामुळेच त्यांचा म्हणजे त्या मुलांचा घात झाला. दोघांच्या मृत्यूला पारू आणि बायजाच जबाबदार होत्या. नशीब चांगले म्हणून 3रा मुलगा वाचला होता. पण तो आता जिवंत असूनही नसल्यासारखा आहे. ती घटना मला समजली असती तर इकडे आलोच नसतो. बंगल्याची ही अवस्था मला बघवत नव्हती. एवढ्या कष्टाने बांधलेल्या बंगल्यात राहायला मिळत नाही म्हणून मी खूप दुःखी होतो. निदान बंगल्याची सफाई तरी करून घेऊ असा विचार मनात आला. कामगारांना त्या खोलीचा दरवाजा उघडण्यास मी सक्त मनाई केली होती. सफाई केल्यावर बंगल्याचं रूप पाहून मला तिथे राहण्याचा मोह काही आवरला नाही. बंगल्यात आल्यावर मी पारूची खोली कुलूप लावून बंद केली आणि नंतर जे काय घडलं ते तुला सर्व माहीतच आहे. गंगू आणि स्नेहा या दोघींचा त्यांनी माध्यम म्हणून वापर केलाय. मी सगळ्यांनाच मारणार, कोणालाच सोडणार नाही. एवढं सांगून बाबा शांत झाले. या बंगल्यात एवढ्या भयानक घटना घडल्या असतील यावर माझा तर विश्वासच बसत नव्हता. पारू, सुरेश असे मला कोणीच आठवत नव्हते. अर्चना सदाला सांगत होती. बोलता बोलता खूप वेळ झाला. बाहेर उजाडले होते. झोपेच्या गोळीमुळे गंगू आणि स्नेहा गाढ झोपल्या होत्या.
त्या उठायच्या आत मला काहीतरी हालचाल करावी लागणार होती. काळजी करू नको बाबा, मी काहीतरी मार्ग काढते. बाबांना धीर देत मी विचार करू लागले आणि मला तुझी आठवण आली. गंगू आणि स्नेहा उठणार नाही याची खात्री करून मी बाहेर पडले. अर्चना सदाला म्हणाली, सदा, मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. बोलता बोलता अर्चना शांत झाली. काही चुकी नसताना तिचे कुटुंब मोठ्या संकटात सापडले होते. सर्वांबद्दल मला वाईट वाटले. त्यांच्याकडे अजून 2 दिवस बाकी होते. काहीतरी विचार करून मी म्हणालो, तुला शिवराम दादा कोण होते माहीत आहे का? मी अर्चनाला म्हणालो. नाही, कोण होते? तिने विचारले. माझे वडील. ते माझे वडील होते आणि मी त्यांचा मुलगा आहे, सदा अर्चनाला सांगत होता. खरंच की, माझ्या लक्षातच आले नाही. मग तू आमची मदत चांगल्या प्रकारे करू शकतोस, अर्चना म्हणत होती. हो, पण मला सुद्धा काही मर्यादा आहेत. डोळ्यांवर ताण देत मी अर्चनाला म्हणालो. आता यापुढे सदा अर्चनाला कशा प्रकारे मदत करतो हे आपण पाहणार आहोत भाग 3 म्हणजे शेवटच्या भागात. तोपर्यंत जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा. भाग 3 लवकरच येत आहे. तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब नसेल करत तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आपण पुन्हा भेटणार आहोत अशीच एक नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.